नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात सर्वजण? जय महाराष्ट्र. तर आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे आपल्या सर्वांचा लाडका छोटा पुढारी घनश्याम. आहे का लाडका? अरे यार, खरंच त्याला ऍक्च्युली मानलं, कारण एवढं होऊन सुद्धा तुझ्या समोर एवढं घडत असून सुद्धा घनश्याम तुला कळत कसं नाही रे की समोरचे कसे वागतायत? अरे तू पॅडी दादा एवढा सिनियर माणूस, एवढं तुला पहिल्यापासून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तू पहिल्यापासूनच त्याला खोटं ठरवायचा प्रयत्न करतोय. काही कारणातून कोणालाही एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करतोयस. तुला तुला एवढ्या आता 1-2 आठवडे झाले तू फुटेज देत नाहीस, तू कंटेंट देत नाहीस, म्हणून रितेश दादाने स्वतः तुला कंटेंट दिला, स्वतः तुला उभा केलं, तुला फुटेज देण्याचा प्रयत्न केला, पण तेही तुला घेता आलं नाही, त्याचाही तू कचरा केलास. मग रितेश दादा काय करेल? बरोबर आहे ना? अरे तुला कळायला पाहिजे घनश्याम, तुझ्याच ग्रुपमध्ये आता काय काय चाललंय बघितलं ना तू? जान्हवी गेली जेलमध्ये, अरबाज बाजूला झाला. तू जरा समजून घे, तुझी निक्कू ताई जो म्हणतोयस ना तिला, ती आहे ना फार डेंजर बाई आहे. ती खूप सारे सीझन खेळून आले. तू राजकारण करत होतास गावातल्या गावात, ठीक आहे, तुला समजून घेतलं सर्वांनी, पण इथे आहे ना, इथे गेमच चालतो आणि तू त्याला बळी पडू नको. आपल्या माणसांच्या विरोधात जाऊ नको. तू अजून समजून घे आपली माणसं कोण आहेत. घनश्याम, अजून सुद्धा तू तुझ्या निक्यूताईला ओळखलं नाहीयेस. अरे तिनं अरबाजला नाही सोडलं, वैभवला नाही सोडलं, त्या जान्हवीला सुद्धा सोडलं नाही, ती तुला काय तुला ठेवणार आहे? तर तू लक्षात घे, तू पुढारी आहेस. पुढारीची क्वालिटी असते की माणसांना ओळखायची, कोण कसं बोलतोय, काय बोलतोय, कोण कसं काय करणार आहे, पुढं आपण काय केलं पाहिजे, ही पुढारीची मेन खासियत आहे. आणि तुझ्यात ती आहे, पण तू ओळखत नाहीयेस. तुला काय झाले काय माहिती बिग बॉसच्या घरात जाऊन. बरं ते दादांनी संधी देऊन सुद्धा त्याचा तू कचरा केलास. तर समजून घे, खेळ समजून घे. एक चांगला खेळाडू आहेस तू, बिग बॉसच्या घरातला एक चांगला स्पर्धक आहेस. बिग बॉसला सुद्धा ते माहिती आहे, म्हणून तू आजपर्यंत टिकून आहेस. जर तू असंच खेळू लागलास, जर फुटेज नाही दिलं, कंटेंट नाही दिलास, जर तू निकुताई निकुताई करत बसलास, तिचा असिस्टंट म्हणूनच राहिलास, तर उद्या गेला तू बाहेर, टप्प्यात कार्यक्रम तुझा. तर व्हिडिओ कसा वाटला, माझे विचार कसे वाटले, छोटा पडारीला तुम्हाला काय सांगावं असं वाटेल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून टाका, कारण आपण 300च्या जवळच आलेलो आहे. लवकरात लवकर 300 सबस्क्राईब आपले होतील आणि आशा करतो की तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की सबस्क्राईब कराल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.